काल रात्रीपासूनच राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येतोय, तर शिवनेरी किल्ल्यावर देखील वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। तर आता सुनेत्रा पवार इथे दाखल झाल्या, देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे देखील इथे उपस्थित राहणार आहेत। शिवजयंतीची लगबग गेल्या काही महिन्यांपासून गेल्या एका महिन्यापासून चालू होती, तर त्याची तयारी देखील शिवप्रेमींनी बराच काळापासून करायला सुरुवात केली होती। तर आज शिवनेरीवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। तिथे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झाल्या। सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही शिवनेरी किल्ल्यावर दाखल झालाय। शिवप्रेमींच्या गर्दीत आता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळा तिथे दाखल होणार आहेत। तर आता सुनेत्रा पवार या शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्यात। आज सकाळपासून काल रात्रीपासून शिवजयंतीचा उत्साह राज्यभरात दिसून येतोय। वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। शिवनेरी किल्ल्यावर देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। सुनेत्रा पवार नुकत्याच शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सवानिमित्त दाखल झाल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही काही वेळा तिथे उपस्थित राहणार आहेत। आज राज्यभरात शिवजयंती निमित्त उत्साह दिसून येतोय। उत्सवात आज उत्सव पार पडणार आहे। तर आता शिवनेरी किल्ल्यावर देखील भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। तिथे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झाल्यात, तर काही वेळात देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल होणार आहेत। राज्यभरात शिवजयंती निमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यात आज शिवजयंती निमित्त उत्सवांचं आयोजन केलं गेलंय। आज शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे। निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। तिथे आता सुनेत्रा पवार दाखल झाल्या। राज्यभरातले सर्व किल्ले, सर्व गड हे आकर्षक फुलांच्या आरासाने किंवा वेगवेगळ्या प्रकाराने सजवण्यात आले। शिवप्रेमींनी प्रत्येक गड किल्ल्यांवर आज गर्दी केली आहे। तर शिवनेरी किल्ल्यावर देखील मोठ्या प्रमाणात आज शिवप्रेमींनी उपस्थिती लावली आहे। तर त्यात आता सुनेत्रा पवारांनीही या ठिकाणी उपस्थित राहून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी त्या तयार आहेत। तर काही वेळातच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील इथे उपस्थित राहणार आहेत। तर काही वेळात शिवजयंतीच्या भव्य कार्यक्रमाला इथे सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्या, तर त्यांनी आता शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय। तसंच काही वेळात इथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय। तर आता काही वेळातच त्याला सुरुवात होणार आहे। शिवजन्म उत्सवाला या ठिकाणी सुरुवात होईल, त्यासाठी सुनेत्रा पवार आता शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्यात। संपूर्ण राज्यभरात आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय। शिवजयंती निमित्त शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात आजच्या दिवसाची तयारी केली आहे। तर सर्वच ठिकाणी आता शिवजयंती निमित्त कार्यक्रमांची सुरुवात होते।
शिवनेरी किल्ल्यावर देखील काही वेळातच शिवजन्म उत्सवाला आता सुरुवात होईल। त्यासाठीच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्यात। राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणून इथे शिवप्रेमींनी शिवनेरी किल्ल्यावर गर्दी केली आहे। तर आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी सर्वच शिवप्रेमी इथे दाखल झाले। आज शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे, तर त्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय। पारंपरिक नृत्य असो, ढोल ताशे असो, मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी हजेरी लावत आपल्या राजासाठी मोठी तयारी केली आहे। काही वेळातच शिवनेरी किल्ल्यावर आता शिवजन्म उत्सवाला सुरुवात होणार आहे। त्यासाठीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता तिथे दाखल झाल्यात। तर काही वेळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे देखील इथे उपस्थित राहणार आहेत। शिवनेरीवर आज मोठ्या संख्येने राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून आलेले शिवप्रेमी दाखल झाले। शिवनेरी किल्ला आज सुंदर पद्धतीने सजवला गेला। राज्याच्या प्रत्येक भागात आता उत्सवाला सुरुवात झाली आहे। शिवनेरीवर देखील काही वेळातच शिवजन्म उत्सवाला आता सुरुवात होणार आहे। काही वेळापूर्वीच आता सुनेत्रा पवार शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्या। येत्या काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शिवनेरी किल्ल्यावर दाखल होतील। त्यानंतर शिवजन्म उत्सवाला सुरुवात होणार आहे। शिवनेरी किल्ल्यावर आज थाटात शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे। मोठी गर्दी इथे जमली आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं शिवनेरी किल्ल्यावर आयोजन केलं गेलंय। शिवनेरी पाठोपाठ राज्यभरातच प्रत्येक ठिकाणी आज शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय। सुनेत्रा पवार काही वेळापूर्वी शिवनेरी गडावर आता दाखल झाल्या। काही वेळात आता शिवनेरीवर शिवजन्म उत्सवाला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काही वेळात तिथे दाखल होणार आहेत। शिवनेरी किल्ल्यावर आज राज्यभरातून, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे। आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी सगळ्या शिवभक्तांनी इथे गर्दी केली आहे। तर सुंदर पद्धतीने हा गड सजवण्यात आला आहे। वेगवेगळ्या पारंपरिक कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात आलंय। फुलांच्या माळांनी तसंच वेगवेगळ्या अन्य पद्धतींनी आज गडाला सजवण्यात आलंय। मोठा बंदोबस्त देखील शिवनेरी किल्ल्यावर आज तैनात करण्यात आलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।